श्री क्षेत्र भगवान बाबा गडावरती पंकजाताई यांचा दसरा मेळावा सुरू झाला। अनेकांची आभार प्रदर्शन भाषण देखील झाली, परंतु माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब यांनी भाषणाला सुरुवात केली। भाषणाला सुरुवात होताच क्षणी जनतेने मध्येच थांबवलं। धनंजय मुंडे साहेब बोलत होते त्या मुद्द्यावरून, नंतर त्यांचं बोलणं झाल्यानंतर थांबतो म्हणले आणि जनतेने मध्येच आवाज उठवला आणि नंतर जे घडलं ते तुम्ही या व्हिडिओमधून ऐकू शकता। त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की मला संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, परंतु त्यांच्या 10 पिढ्या माती जातील तरीही मुंडे घराणा संपणार नाही। त्यांच्या हिंदी शैलीमधील डायलॉग बाजीमध्ये भाषण करत असताना घडलेला प्रकार ऐकून घ्या। लगी थी घर में, दोस्त ने आके पूछा आग तो लगी थी घर में, दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है। मैंने दोस्त का कहा मैं बचा हूं, तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है। शेवटी हर मुश्किल आमचं एकच आहे, तुम्हाला सांगतो, हर मुश्किल को हसते हसते तुमच्या समोर डोकं फोडून मी अरबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी असेच ओरडणार। हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम, आम्ही सगळेच हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम। हम आंधियों में भी चिराग जलाते चलते हैं। खूप खूप धन्यवाद। संत भगवान बाबांचा, राष्ट्र संत भगवान बाबांचा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, राष्ट्र संत भगवान बाबांचा। एकच आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगतोय, अनेक दशक मुंडे साहेब असल्यापासून भगवान गडाला 10 एकर जागा वन विभागाची लागणार होती। ताईंच्या प्रयत्नातून, माझ्या पाठपुराव्यातून, केंद्रातून आदरणीय मोदी साहेबांनी, अमित भाई शहा साहेबांनी, भूपेंद्र साहेबांनी स्वागत करते आणि भगवान बाबांनी सुरू केलेलं सीमोल्लंघन हे आज एवढ्या पुराच्या, अतिवृष्टीच्या, अत्यंत अडचणीच्या काळात देखील तुम्ही यशस्वी करून दाखवले। मी तुमचे मनापासून अभिनंदन करते, कारण सीमोल्लंघन ही एक परंपरा आहे। परंपरा, सीमोल्लंघन हा मेळावा नाही, आपला दसरा हा केवळ एक मेळावा नाही। डोंगर कपाऱ्यामध्ये कष्ट करणाऱ्या, ऊस तोडणाऱ्या, अत्यंत संघर्षाने उभे राहिलेल्या या साध्या साध्या फाटक्या माणसांचा हा कार्यक्रम आहे। मी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते, एवढ्या नदीमध्ये पूर आला असताना, गावागावामध्ये पाणी शिरलं असताना
लोकांचे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात, एवढ्या अडचणीत, एवढ्या लांब आलात की नाही? बुलढाण्यावरून आलात की नाही? जळगाववरून आलात की नाही? वाशिम वरून आलात की नाही? नाशिक वरून आलात की नाही? नगर वरून, पाथर्डी वरून